नमस्कार मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड मराठी यूट्यूब चॅनल सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पिन निफ्टीची काही मंथली एक्सपायरी, ह्या मंथली एक्सपायरीला आपण कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो, कोणत्या लेवल इम्पॉर्टंट आहेत, कोणत्या लेवलवरून आपल्याला कॉल ऑप्शनमध्ये एंट्री करायची, कोणत्या लेवलसाठी पुट ऑप्शन ॲक्टिव्ह होऊ शकतो, याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। जर तुम्ही पिन निफ्टीचा जर डेली टाइम फ्रेमवरती जर चार्ट ऑब्झर्व केला तर पिन निफ्टीमध्ये डेली टाइम फ्रेमवरती जो काही महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे तो 20,850 ते 20,900 ही जी काही 50 पॉईंटची रेंज आहे, ही रेंज पिन निफ्टीसाठी एक स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं काम करत आहे। म्हणजे या लेवलच्या वरती जर पिन निफ्टी कंटिन्युअसली जर क्लोज व्हायला चालू झाला तर पिन निफ्टीमध्ये हा जो काही गॅप क्रिएट झाला, ह्या गॅप फिलसाठी पिन निफ्टी येऊ शकतो। पण त्यासाठी पिन निफ्टीनं 20,850 ते 20,900 ह्या लेवलच्या वरती कंटिन्युअसली ट्रेड करणं गरजेचं आहे। त्यावेळेसच आपल्याला पिन निफ्टी काय करू शकतो, 21,000 आणि 21,200 ह्या लेवलकर ट्रेड करताना दिसू शकतो। तर उद्या पिन निफ्टीची मंथली एक्सपायरी, ह्या मंथली एक्सपायरीसाठी पिन निफ्टीमध्ये शुक्रवारच्या कॅन्डल खूप महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे, कारण की ह्या कॅन्डलच्या वरती पिन निफ्टीमध्ये आपल्याला एक जबरदस्त अपसाईडची मोमेंटम बघायला मिळणार आहे। आणि जर पिन निफ्टीमध्ये जर 20,700 ही लेवल होल्ड नाही झाली तर पिन निफ्टी परत काय करू शकतो, 20,650 आणि 20,630 या लेवलला रिटेस्ट करायला येऊ शकतो। त्यामुळे पिन निफ्टीमध्ये उद्या कशा पद्धतीने ओपनिंग होतं, कुठं पिन निफ्टी ओपन होतो, ह्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे। तर आता बघूया की 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती पिन निफ्टीमध्ये जे काही प्राइस ॲक्शन तयार होते ते प्राइस ॲक्शन कशा पद्धतीने आहे, कोणत्या लेवल पिन निफ्टीमध्ये 1 तासाच्या टाइम फ्रेमला इम्पॉर्टन्स देता येते आता बघूया। जर पिन निफ्टी उद्या फ्लॅट ओपन झाला आणि पिन निफ्टी फ्लॅट ओपन होऊन जर 20,720 ह्या लेवलच्या वरती कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर पिन निफ्टीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची आहे। म्हणजे ही जी काही ग्रीन कलरची कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलचा 50% जोपर्यंत इंटॅक्ट आहे, म्हणजे अराउंड 20,700 ही लेवल जोपर्यंत इंटॅक्ट आहे तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी पिन निफ्टीमध्ये यूज करायची आहे। जर 20,700च्या खाली जर पिन निफ्टी लोअर लो फॉर्मेशन करत जर लोअर साईडला यायला चालू झाला तर पिन निफ्टीमध्ये परत आपल्याला काय करू काय होऊ शकतं, 20,650 ही लेवल बघायला मिळू शकते। आणि जर 20,650 ही लेवल जर पिन निफ्टीला दुपारच्या सेशनमध्ये होल्ड नाही करता आली तर पिन निफ्टी 20,520 ह्या लेवलकडे पण येताना दिसू शकतो। त्यामुळे आपल्याला पिन निफ्टी जर फ्लॅट ओपन होऊन जर लोअर साईडला 20,700च्या खाली ट्रेड करायला चालू झाला तरच पुट ऑप्शनचा विचार करायचा, नाहीतर तुम्हाला पिन निफ्टीमध्ये बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी यूज करायची आहे। जर पिन निफ्टी उद्या फ्लॅट ओपन झाला आणि फ्लॅट ओपन होऊन जोपर्यंत 20,840 ह्या लेवलच्या वरती ट्रेड करत नाही किंवा कन्सोलिडेशन करून 20,840च्या वरती जात नाही तोपर्यंत तुम्हाला कॉल ऑप्शनचा विचार करायचा नाही, तोपर्यंत तुम्हाला वेट अँड वॉच करायचा आहे। इथं या लेवलला पुट ऑप्शनमध्ये पण एंट्री करायची नाही, कॉल ऑप्शनमध्ये पण एंट्री करायची नाही। प्राइसला कन्फर्म होऊ द्यायचा आहे, प्राइस ॲक्शन कन्फर्म होऊ द्यायचा आहे, त्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे, मार्केटमध्ये तिथं एंट्री करायची आहे। त्यामुळे जर कन्सोलिडेशन करून जर 20,850च्या वरती जर पिन निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर पिन निफ्टी 20,900, 20,920, 20,960 ह्या लेवलकडे ट्रेड करताना दिसू शकतो। त्यामुळे पिन निफ्टी जर फ्लॅट ओपन झाला आणि फ्लॅट ओपन होऊन जर कन्सोलिडेशन करून जर हायर साईडला ट्रेड करायला चालू झाला तर तुम्हाला तिथं कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे। जर पिन निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनला फ्लॅट ओपन न होता गॅप अप ओपन झाला, म्हणजे 50-60 पॉईंट गॅप अप ओपन झाला तर पिन निफ्टीसाठी महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे तो 20,850। तर 20,850च्या वरती गॅप अप ओपनिंग नंतर जर सस्टेन झाला किंवा 20,850 ही लेवल गॅप अप ओपनिंग नंतर जर हायर साईडला ब्रेकआउट मिळत असेल तरच तुम्हाला तिथं कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे, नाहीतर इथं काय होईल, मार्केटमध्ये एक डीप येईल आणि परत मार्केट हायर साईडला इथं ट्रेड करताना दिसू शकेल। त्यामुळे तुम्हाला वेट अँड वॉच करायचा आहे गॅप ओपनिंग नंतर। तर गॅप ओपनिंग झाल्यानंतर तुम्हाला बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही यूज केला किंवा स्कॅल्पिंगवरती फोकस केला तर तुम्हाला तिथं चांगला प्रॉफिट होऊ शकतो। जर पिन निफ्टी उद्या फ्लॅट किंवा गॅप अप न होता गॅप डाऊन ओपन झाला, जर गॅप डाऊन ओपन झाला तर मार्केटमधला जो काही सेंटिमेंट आहे तो जरा निगेटिव्ह येऊ शकतो, कारण की सध्या मार्केटमध्ये साइडवेज मोमेंटम आपल्याला बघायला मिळत आहे। मार्केट अनप्रिडिक्टेबल बिहेवियर करत आहे आणि त्यानंतर मार्केटमध्ये उद्या मंथली एक्सपायरी आहे। त्यामुळे जर गॅप डाऊन ओपनिंग झाला आणि गॅप डाऊन ओपनिंग होऊन जर पिन निफ्टीला 20,680 ही लेवल होल्ड नाही झाली, 20,680 या लेवलच्या खाली जर पिन निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर पिन निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करा। त्यावेळेस तुम्हाला पिन निफ्टी परत 20,600 आणि 20,560 या लेवलकडे येताना दिसू शकतो। जर पिन निफ्टी उद्या 12:30-1 नंतर जर 20,850च्या वरती ट्रेड करायला चालू झाला तर कॉल ऑप्शनचा विचार करा। पिन निफ्टीमध्ये 12:30-1 नंतर जर 20,650 ही लेवल होल्ड होत नसेल तर तुम्ही तिथं पुट ऑप्शनचा विचार करू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।